काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक, जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. त्यांनी धर्म विचारून मारलं, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली. श्रीनगर एअरबेसवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. भारतीय सैन्याचा अभिमान असल्याचा पुनरुच्चार. भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या 6 एअरफील्ड्सचं नुकसान झाल्याचं वृत्त. पुण्यातल्या सफरचंद व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधनं धमकीचे फोन. तुर्कीच्या सफरचंदांवर बंदी घातल्यानंतर धमक्या. तर तुर्कस्तान, अझरबैजानमध्ये शूटिंग न करण्याचा सिने वर्कर्स असोसिएशनचा निर्णय. कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहा अडचणीत. एफआयआरला स्थगिती देण्याच्या मागणीला कोर्टाचा नकार. संवैधानिक पदावरील व्यक्ती असं वक्तव्य कसं काय करू शकतं, कोर्टानं सुनावलं. आगामी निवडणुकांसाठी फेरप्रभाग रचना करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार. लाडक्या बहिणींच्या घरातल्या पुरुषांचंही केवायसी होणार. राज्यामध्ये पुढचे 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. आणि युद्धाचे ढग निवळताच सोन्याच्या दरात घसरण. 24 तासात सोन्याचा दर 2,365 रुपयांनी घसरला. सोनं आज प्रतितोळा 94,000 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.